पहिला प्रश्न असा की म्हणाले संतांनी एवढं कार्य केलं असं आपण म्हणतो, त्याचा परिणाम किती झाला? आधी बरोबर आहे, ते माटे म्हणून एक लेखक होते, आत्रे आणि माटे यांचा तो वादविवाद वगैरे झाला. ते माटे लेखक होते चांगले आणि चांगला अभ्यासी मनुष्य होता. त्याने एक समर्थांच्यावर लेख लिहिलेला आहे. तेव्हा त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की समर्थांच्या अनुयायांनी म्हणजे रामदासी लोकांनी समर्थांचा पराभव केला, बरं का. म्हणजे त्यांना जसं पाहिजे तसं ते वागले नाही असं म्हणण्याचा हेतू आहे. महाराज काय म्हणाले की तुकाराम बुवा एवढ्या कळकळीनं सांगत असून सुद्धा त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्याने यश आलं नाही. अधिकार कसा होता बघा, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, आम्ही काही उगीच म्हणजे स्वतःहून आलेलो नाही, आम्हाला पाठवलेलं आहे. वाचा बोलू वेदनीती, संतांनी जे सांगितले ते आचरून दाखवू. असं असून सुद्धा त्याने काय म्हणावं लागले शेवटी? तुम्ही वाचलं असेल गाथा तर आठवत असेल तुम्हाला. सांग सांगुनी दमलो, कोणी ऐके नसे झाले. आता काय करावं? नाही इतकंच नव्हे, ते जेव्हा शेवटी निघाले विमान पुढे, ते जाऊ दे की विमानाचं जाऊ द्या, पण जेव्हा अंतकाळ आणि निघाले तेव्हा बायकोला म्हणाले की मी आता जातोय, तू चल माझ्या बरोबर. तिला काय वाटलं, जात इथून चर्चगेटला जात असते, जाऊन जाणार कुठे, खेडेगावातून जाणार कुठे हो. म्हणजे एवढा थोर पुरुष ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबरीनं ज्याचं नाव निनादत आहे आज महाराष्ट्रात, असा अनुभवी श्रीमंती अनुभवायची, असं असून सुद्धा बायकोची ही तऱ्हा. काय असेल विलक्षण विचार करा आपण. सांगण्याचा माझा हेतू काय, तर संतांचं कार्य हे जरा निराळं देणं बघा. एक अलीकडे अतिशय प्रसिद्ध लेखक होऊन गेला, युरोपियन लेखक आल्डू हक्सले म्हणून. तो ब्रिटिश होता, पुढे अमेरिकेत गेला आणि त्याचं जरा विशेष महत्व म्हणजे काय, कृष्णमूर्तींच्या व्याख्यानाला तो जायचा अमेरिकेत. पुढे त्याला कॅन्सर झाला गळ्याचा आणि तो त्यात गेला. नवरा बायको दोघं जण होते. सांगण्याचा हेतू काय, त्याचं एक पुस्तक आहे बरं का. त्या ग्रंथामध्ये त्यांनी असं म्हटलंय की समाज सुधारायचा ना, तर समाज सुधारायचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग समाजाची जी परिस्थिती आहे ती सुधारायची, बरं का. म्हणजे काय, गरिबी आहे, गरिबी काढून टाका. झोपडपट्टी आहे, त्यांना घरं द्या. नोकऱ्या नाहीत, ते करा. किंवा झुणका भाकरची दुकान उघडा. हा एक मार्ग. हे चांगलं आहे बरं का, वाईट काहीच नाही. 1 रुपयाला झुणका भाकर द्यायची म्हणजे काय साधी गोष्ट नाही आहे. नाही, माझ्या सांगण्याचे तू का, हा एक मार्ग. अहो घालायला कपडा नाही, कपडा द्या. पाणी नाही गावात, पाणी द्या. हा एक मार्ग. त्याचं म्हणणं काय आहे, हे करून समाजाचं बाह्यांग सुधरेल, खरा समाज सुधारणार नाही. म्हणजे समूहाला सुधारण्याचा जो मार्ग आहे, हा समूहाला सुधारण्याचा मार्ग अर्धवट आहे. हा तर काय, तुम्ही ज्या झोपडीत राहत होता त्याच्याऐवजी उत्तम ब्लॉक तुम्हाला मिळेल, पण माणूस तो माणूसच राहतो, त्याचा स्वार्थ कमी होत नाही. तर दुसरा मार्ग जर असेल तर प्रत्येक व्यक्ती जवळ घेऊन त्याची वासना शुद्ध करणं हा दुसरा मार्ग आहे. त्याला निस्वार्थी करणं शक्य तितकं हा दुसरा मार्ग. त्याला स्वतः किती निस्वार्थ असावं लागेल कल्पना करा. सत्पुरुष म्हणजे मूर्तिमंत निस्वार्थीपण, म्हणून त्यांचं लोक ऐकतात, त्यांचा परिणाम होतो लोकांच्यावर. बरं, आचरणात असतं नसं. आणि तुम्ही बघा, जगात तर आहेच, पण भारतामध्ये विशेष असा की बहुसंख्य सत्पुरुष अतिशय गरीब असतात. कारण आहे त्याचं, ह्याच्यात सुद्धा इतक्या गरिबीमध्ये माणूस माणुसकीने जगू शकतो हे जगाला दाखवतात, बरं का. तेव्हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं की हळूहळू हळूहळू सुधारतं.
पण तुम्ही म्हणाल एक माणूस सुद्धा काय उपयोग आहे? हा, तुम्ही मला सांग. एक पिक्चर आहे बघा, सिनेमा आहे, गुड बाय मिस्टर चिप्स म्हणून, बरं का. हा चिप्स नावाचा एक शाळा मास्तर, हा, तेव्हा त्याचं चरित्र त्यांनी दिलेलं आहे नुसतं. तो इतका निस्वार्थी असं शिकवायचा चांगला की तो रिटायर झाल्यानंतर काय त्याची तारीख, किती मोठे मोठे लोक त्याच्या हाताखालून गेले, बरं का. आता मला सांगा, हा मास्तर पण जगावर केवढा उपकार केला त्याने. पण तुम्हाला एक मी पाहिलेली एक गोष्ट सांगतो की डॉक्टर आंबेडकर होते ना, हे साताऱ्याला शिकायला होते लहानपणी. एक सदरा आणि लंगोटी असं करून ते शाळेला यायचे. तेव्हा तिथे एक मास्तर होते, ते ब्राह्मण, बरं का. आता त्या लोकांमध्ये ब्राह्मणांचा द्वेष किती तुम्हाला माहितीच आहे. तेव्हा ते काय करायचे, दुपारी बाकीची पोरं मधल्या सुट्टीत खायला जायची. कोणी पैसे आणायचे, मग गोळ्या घे, अमका घे, तमका घे, असं. त्यांच्यावर काहीच नाही, गरिबी फार. तेव्हा ते भाजी भाकरी आणायचे आणि त्या काळच्या पद्धतीप्रमाणे अस्पृश्यता त्यांच्या वरून असं त्यांच्या सदऱ्यात ती टाकायचं आणि ते खायचे. काय झालं पुढे, ते मास्तर रिटायर झाले आणि मग हे राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले. गांधींच्या बरोबर नव्हे, गांधी गेले त्यांच्यात. गांधींच्या बरोबर पंडित मालवीय होते, हे स्वतंत्र होते, हे गेले. तर ते जेव्हा वर्तमानपत्रात आलं त्यावेळेला त्या मास्तरांचं, ते रिटायर झालेलं होतं, यांना पत्र आलं की तू ते दिवस मला आठवतात आणि आज तेवढा मोठा झालास. तर यांनी ते पत्र एका फ्रेम मध्ये घालून आपल्या याच्यात ठेवलेलं होतं. हा, आता याला तुम्ही काय म्हणाल, हा समाजावर उपकार नाही का? पण याही पेक्षा आपल्याला सांगतो, वारकरी पंथामध्ये, बरं का, ज्ञानेश्वरी हा किती कठीण ग्रंथ आहे आपल्याला माहिती आहे. भागवताबद्दल असं म्हणतात, संस्कृत भागवत आहे ना त्याबद्दल, बरं का, की विद्यावताम भागवते परीक्षा. जे विद्वान लोक आहेत त्यांची परीक्षा भागवत सांगण्यामध्ये आहे. आणि ते संस्कृत मोठं कठीणच आहे, शंकाच नाही, बरं का. हे जसं त्या भागवताबद्दल म्हणतात, तसं खरा तत्वज्ञान आणि अध्यात्म समजलेला माणूस असेल तर ज्ञानेश्वरी सांगू शकेल. तसं कोणी सांगतो ते जाऊ द्या, त्याबद्दल काही वाद नाही. ज्ञानेश्वर महाराज काय कोर्टामध्ये जात नाही हक्काबद्दल, नाही का, माझा राईट आहे, नाही असतं ना, नाही का, ऑल राईट्स रिझर्व, सर्व हक्क स्वाधीन. मग त्याच्यानंतर बायकोच्या, तसं काय ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं नाही, नाही का. सांगण्याचा हेतू काय माझा, तर काही का असे ना, ज्ञानेश्वर महाराजांनी जे सांगितलंय ते थोडं तरी कळत असेलच की नाही, वाचताना आणि पारायण करताना त्याचा थोडा तरी परिणाम होईलच की नाही, असं काय करता. तर हे जे आहे हा उपकार खरा आहे, बरं. म्हणून संतांचा उपकार समाजावरती जरी दृश्यामध्ये फार नसला तरी व्यक्तीच्या अंतरंगामध्ये सुधारणा घडवून आणतो, यात शंका नाही. याला महाराजांचं उत्तर फार छान आहे. एक म्हणले कुशल सुतार होता, त्याने एक 8-10 पायाचं टेबल तयार केलं, बरं का, मोठं टेबल, डायनिंग टेबल. महाराजांना आता काय डायनिंग टेबल वगैरे काय बोलणं नाही, पण एक टेबल तयार केलं. त्यातला एक पाय उचलला तर त्या मानाने संबंध टेबल उचलले गेलं ना, तसं समाजामध्ये एक माणूस जरी तयार झाला तरी त्या मानाने समाज सुधारला, यात शंका नाही, बरं. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसऱ्या प्रश्न सांगतो आपल्याला, तो जरा थोडा नाजूक आहे. 1-4 दिवसापूर्वी इथल्या एका मोठ्या संशोधन संस्थेमध्ये, सामाजिक संस्थेमध्ये PhDचा प्रबंध लिहिणारी एक मुलगी माझ्याकडे आली. प्रबंध तयार झालाय आणि आता ते पुढे होईल, तिला मिळेल, डिग्री मिळेल. तर तिला ती आई म्हणते की आता लग्न कर. तर तिचं वय 29-28-29 वय असावं. चांगली मुलगी, महाराष्ट्रीय मुलगी, म्हणजे किती सुंदर असेल याची कल्पना तुम्ही करा, बरं का. आमचा एक भ्रमनिराश झाला. हे बंगाली लोक सौंदर्याचे एवढे भोगते, त्यांची चित्रण बित्र. आम्हाला वाटेल की कलकत्त्यामध्ये सुंदर स्त्रिया असाव्या. पाहिले तेव्हा भ्रम निराश झाला आमचा. पण महाराष्ट्रीयामध्ये सौंदर्य कमी सेकंद, बरं का. तुम्ही रागावू नका,
नाही तर बायका म्हणतील आम्हाला सौंदर्य आरशात पाहून होतच की नाही, प्रतीक्षा प्रत्यक्ष हे सांगण्याच हेतू काय तर म्हणजे मी नवरा कसा पाहू, म्हणजे काय गुण पाहू नवऱ्यामध्ये. तिला पहिल्यांदा महाराजांनी सांगितले तीन, माझी अक्कल कुठली हो, त्यांनी सांगितले 3 गोष्टी सांगितल्या. एक, प्रकृती चांगली पाहिजे. दुसरं, पोटापुरतं मिळवणारा पाहिजे. आणि तिसरं, निर्व्यसनी पाहिजे. या 3 गोष्टी पाहाव्या मुलीने नवऱ्यामध्ये, बरं का. आणि म्हणाले त्यात जर ईश्वराचं श्रद्धा असेल तर दुधात साखर, असं बोलले, बरं का. आता हे बरोबर आहे, महाराजांचं ते सगळं इतकं जुनं असं तुम्हाला वाटेल. पण माझा मानसशास्त्र शिकवताना एक सायकॉलॉजी ऑफ सेक्स, बरं का, म्हणजे लैंगिक मानसशास्त्र या नावावरून त्यात पाचकळपणा असेल असं कल्पना करू नका. एक हॅवलॉक एलिस नावाचा युरोपियन माणूस, ब्रिटिश माणूस, 7 व्हॉल्यूम लिहिलेले आहेत त्यावर, काय सांगू तुम्हाला. दुसरा डॉक्टर स्टेकेल म्हणून जर्मन, हा ब्रिटिश माणूस, हॅवलॉक एलिस, आणि स्टेकेलचे 4 व्हॉल्यूम आहेत सेक्स लाईफवर. जर्मनीमध्ये एरिक फ्रॉम म्हणून एक लेखक आहे मोठा, सगळं याच्यावर अति उच्च भूमिकेवरून विचार करणारा. तर त्या ग्रंथामध्ये एक आयडियल मॅरेज म्हणून एक ग्रंथ आहे, मला वाटतं त्याचा ऑथर व्हॅन डी वेल्ड नावाचा ग्रंथ आहे. तो कोण आहे माहित नाही, इटालियन आहे काय कल्पना नाही, सांगण्याचा हेतू माझा निराळा आहे. तर त्यांनी काय सांगितलंय त्यामध्ये, या 3 गोष्टी सांगितल्या मी. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, काय सत्पुरुषाचं ज्ञान कसं असतं बघा. एक डॉक्टर होते इथे, त्यांच्या मुलीचं लग्न बरंच वेळ लांबलं, ती 26 वर्षाची झाली. तेव्हा त्यांनी महाराजांना प्रश्न, हा डॉक्टर एमडी बरं का, त्यांनी विचारलं की आता वयाचं अंतर किती पाहावं. तर म्हणाले 25 भारतामध्ये, 25 आपल्या देशात 25 वर्ष झाल्यानंतर वयाला म्हणल्यामुळे तसं महत्व नाही, नवरा कमी थोडा असला तरी चालेल, काही त्याचं दोष नाही म्हणाले, बरं का. हे त्यांचं मत. तर या ग्रंथामध्ये सुद्धा त्याने हेच वर्णन केलेलं आहे की मॅच्युरिटी म्हणजे पूर्ण वाढ झाल्यानंतर 26-27 वर्ष झाली म्हणजे मग वयाचं फारसा भेद नसला तरी लग्नाच्या दृष्टीनं आड येत नाही. पण त्यांनी 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या मुलीचा प्रश्न काय, मुलगा कसा पाहायचा, आणि खरंच आहे हो, काय पाहायचं म्हणजे काय पाहायचं. तर पहिली गोष्ट असेल प्रकृतीने सुदृढ पाहिजे, बरं का. सुदृढ म्हणजे रोगी नसावा, प्रकृतीनं असा हा असेल, बरं का, पण आशक्त म्हणा, दमेकरी म्हणा, रोगी म्हणा, बरं का, असा नसावा. दुसरी गोष्ट असेल तर काही झालं तरी तो सेल्फ अर्निंग, पोटापुरतं मिळवणारा. समाजामध्ये त्यांचं म्हणणं असं, एलिसचं म्हणणं, आज पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे जर नवरा मिळवता नसला, बायकोच्या जीवावर असला, तर त्याला सामाजिक स्थान पूर्वीसारखं नसतं. बरं बघा कसं आहे, हे लोक की नाही अति निष्पक्षपात विचार करून ठरवतात, म्हणून महत्व असतं त्याला. तिसरी गोष्ट म्हणाले की तो हा पाहिजे, रतिक्रीडा व्यवस्थित करणारा पाहिजे, बरं का. हे क्रीडा आपण म्हणतो म्हणजे खेळ. तर महाराजांना काय म्हणाले, अहो मुलं काय खेळता खेळता होतात, त्यांना सांभाळणं आणि वाढवणं फार कठीण असतं म्हणाले, बरं का. ते कसं होईल तर त्यामध्ये फार कठीण आहे. त्यांच्याकडे काय आहे, डॉक्टर लोक ते सर्टिफिकेट देतात की बा हा म्हणजे लैंगिक दृष्ट्या व्यवस्थित आहे. पण या बाबतीत एक उदाहरण, एक फडके म्हणून ग्रस्त होते, आता फार जुनी गोष्ट आहे, 1909-10 सालची. तेव्हा त्यांच्या मुलीचं लग्न करायचं होतं. तर ती नागपूरला बॅरिस्टर अभ्यंकर होते, त्यांना त्यांच्या पुतण्याला दिली ती. तेव्हा त्यांनी विचारलं की महाराज का कसं पाहायचं, काय पाहायचं. तेव्हा महाराज असं म्हणाले की सत्पुरुषाचं या बाबतीत ऐकावं, कारण त्यांना बरोबर कळतं की हा रतिक क्रीडेमध्ये व्यवस्थित आहे का नाही. विषय निघाला म्हणून सांगतो आपल्याला, तुम्हाला ज्ञानेश्वरीपेक्षा हेच आवडतंय का हो जास्त. तुम्ही कशाला काढला विषय, आता काय करूया, मुलीं बिली आहेत ना, त्यांना नको सांगायला. माझा धंदाच आहे शिकवण्याचा, तुम्हाला शिकवतो असं नाही, तुमच्यापासून शिकतो, परंतु आहे ना असं. तर त्यांचं म्हणणं त्या बॅरिस्टर अभ्यंकराचं सांगतोय मी. तेव्हा त्याने तो मुलगा जरा असा होता, म्हणजे दिसायला साधारण असा, बरं का.
आपण ज्याला म्हणतो ना इम्प्रेसिव्ह नाही असं. हा, अलीकडच्या भाषेमध्ये म्हणतात बरं का. 2-3 शब्द मी शिकलो कॉलेजमध्ये, मला इंटरेस्ट नाही त्यामध्ये. हा, म्हणजे माझं प्रेम नाही किंवा मला लग्न करायचं नाही असं. तसंच हे यापैकी आहे बरं का. तेव्हा महाराज म्हणाले ते आपोआप पाहिल्याबरोबर कळतो म्हणाले त्याच्यामध्ये, आणि ते अवश्य आहे. तेच नसेल तर लौकिक जीवन सुखी होणार नाही, वैवाहिक जीवन सुखी होणारच नाही. ते डॉक्टर स्टेकेल वगैरे म्हणतात तुम्ही डॉक्टरकडे जाऊन तपासून घ्या, अमकं करा, तेही त्यांचं बरोबर आहे. ते विज्ञान पंडित असल्यामुळे ते हा मार्ग हे सांगतात बरं का. ते जाऊ द्या. पण एक महाराष्ट्रातलं अतिशय प्रसिद्ध उदाहरण सांगतो आपल्याला. न्यायमूर्ती रानडे होते ना, कोणते ते अलीकडचे नव्हेत ना, जस्टिस रानडे, महादेव गोविंद रानडे, हे नपुंसक होते बरं का. आश्चर्याची गोष्ट अशी, त्यांच्या बायकोनी आठवण येईल, आमची गेली वर्षे म्हणून काहीतरी आहे पुस्तक आहे बघा, रमाबाई रानड्यांचं बरं का. तेव्हा त्यांची पहिली बायको मेली. मेल्यानंतर ते इतके आज्ञाधारक होते, ते फार थोर हो. त्यांच्या ज्ञानाबद्दल लोकमान्यांनी जेव्हा अग्रलेख लिहिला, ते 1900 साली मेले, ते हार्ट अटॅक येऊनच मेले. तेव्हा जो अग्रलेख लिहिला त्यामध्ये त्याने असं म्हणलंय, सर्वज्ञ सही माधव. हो, आणि ही पदवी कोणाला होती? जे पंचदशी लिहिणारे विद्यारण्य स्वामी होते, त्यांचे बंधू होते, ज्यांनी याच्यावरती वेदावरती भाष्य लिहिलेलं आहे, त्यांना ही पदवी होती सर्वज्ञ सही माधव, माधवाच्या आज्ञे बरं का. असा हा विद्वान. तेव्हा पहिली बायको मेली, पण बापाची आज्ञा पाळायची म्हणजे काय. तर गमत अशी झाली, त्यांनी दुसरं लग्न ठरवलं, ज्ञाना न विचारताच ठरवलं, आणि लग्नाच्या मुहूर्ताची वेळ आली तरी हे नाही आले. तेव्हा बाप म्हातारा, तेव्हा त्यांच्या मित्रांनी विचारलं, अरे अहो अजून ते आले नाहीत, मला खात्री आहे म्हणाले तो वेळेवर येईल. बापाच्या आज्ञेकरता त्यांनी ते केलं बरं का. माझ्या म्हणण्याचा हेतू काय, मग संसार हा किती झाला तरी अपूर्णच राहणार. मला 1-2 उदाहरण अशी माहिती आहे की 3-4 मुलं झालेली, आणि बाईने महाराजांजवळ तक्रार केली, 2 बायकांनी, मला फार त्रास होतो म्हणाले, हे त्रास देतात मला, मी सांगेन म्हणाले. आणि खुबीने महाराजांनी त्यांना सांगितलं बघा. ते काय सांगितलं मला माहिती नाही, पण त्या दोघांनी असं कबूल केलं, महाराजांनी फार सुरेख सांगितलं म्हणून. माझ्या म्हणण्याचा हेतू काय, तर ते पाहिजे. आणि तेव्हा फडक्यानं महाराज म्हणाले की महाराज आपण काय पाहिलं त्या मुलात. सत्पुरुषाला हे कळतं म्हणाले, तो बाह्यांगाने जरी साधा दिसला, असा मामूली दिसला, तरी तो रतिक्रीडेमध्ये यशस्वी आहे हे समजतो म्हणाले. म्हणून त्याने सांगितलेलं हे करू नये बरं का, कारण त्यांना ते सर्वज्ञ असतात, त्यांना ते दिसतात असं. तेव्हा ह्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय, तिला मी असं सांगितलं की तू त्याच्याशी बोल आधी. त्या अलीकडे आता बोलतातच, तेव्हा तिने बोल, मग तुमची मतं काय, आमची मतं काय, आणि त्याच्यामध्ये आपण अंदाजाने हा काढावा, निर्णय घ्यावा, किंवा हे योग्य आहे असं. हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. मी काही दुकान उघडलेलं नाही या बाबतीत, हेही सांगतो, पण हा अतिशय मोठा प्रश्न आहे, यात शंका नाही. जास्ती असता कामाचं नाही, कमी असता कामाचं नाही. बाहेरून जाण्यात काय अर्थ आहे. एखादा मनुष्य समजा, तुम्हाला हे माहिती आहे ना, हे लोक काय सांगतात लैंगिक विचार करणारे, की कुत्रे तुम्हाला माहिती आहे ना एकमेकाचा वास घेतात, तसंच माणसाच्या घामाला एक वास असतो बरं का. तो काही सुगंध असतो असं नव्हे, ते काय अलेक्झांडर नव्हे सुगंध यायला, त्याच्या घामाला सुगंध यायचा, कपड्याला सुगंध यायचा, ते सगळे निराळच होतं. आपल्याला घाण यायची म्हणजे एखाद्या पावडरची घाण यायची, आणखी काय व्हायची, ते घामात आल्यामुळे दुसरी कधी घाण यायची नाही का. सांगण्याचा हेतू काय मला, तेव्हा या बाबतीमध्ये जर कोणी ज्ञानीपुरुष भेटला तो सांगता येते ऐकावं. तर ती मुलगी काय म्हणाली, अहो म्हणजे काय म्हणाली, म्हणजे तू काय ते ठरव आता बाबा तुझं. मग शेवटी तिला म्हणलं की बुद्धी कर्मानुसारिणी, तुमचं प्रारब्ध जसं असेल तशी बुद्धी व्हायची, पण पुढची ओळ फार महत्वाची आहे. तथापि सुधिया भाव्यम, सुधिया म्हणजे धी म्हणजे बुद्धी, चांगल्या बुद्धीच्या माणसानं भविष्य, भाव्य म्हणजे भविष्य आहे, याचा विचार करूनच कर्म करावं. तथापि सुधिया भाव्यम विचारयैव कुर्वता, आधी विचार करूनच कर्म करावं, पण जे असेल तेच घडायचं हा आहे त्या असो. तिसरा प्रश्न असा आहे
किंवा तुम्ही नाम घ्या नाम घ्या म्हणता, याला काही शास्त्रीय आधार आहे का नाही? मी म्हणलं बघ तुम्ही नाम घेता का? रोज 1 माळ सकाळी 1 माळ संध्याकाळी करतो. आता तेवढ्याला हे म्हणलं, समजा मी तुम्हाला सांगितलं याच्या पुढे काय कराल? एखादी माळ वाढवीन म्हणाले. म्हणलं वा. नाही मग म्हणाले तुमचा वेळ घेतोय. अरे पण मग हे काय आहे? याचं कारण सांगतो आपल्याला. जीवन काय आहे? पुनरावृत्ती आहे. कुठपर्यंत आहे? पुनर्जन्म इतकी आहे. पुन्हा पुन्हा. बरं, आपलं जीवन तसं मोकळं नाहीये. ह्या माणसांच्या मध्ये भेद का? कुणी पुरुष, कुणी स्त्री, कुणी हुशार, कुणी मंद, कुणी कुणी श्रीमंताच्या घरी, कुणी गरीबाच्या घरी, कुणी मंद बुद्धीचा, कुणी असा. काय हे सगळं पूर्वजन्माचं कर्म आहे ते. बरोबर. म्हणून समर्थांनी दासबोधा म्हटले बरं का, कर्मयोगे सकळ मिळाली, एके ठाई जन्मास आली. का? तुमचे भाऊ बहीण तुमच्याबद्दल, त्या काही भाऊ बहीण तुमच्याशी चांगले, काही भाऊ तुमचं जमत नाही. तुम्ही पहिले ते शेवटचे किती फरक होतो मला सांगा प्रारब्धामध्ये, नाही का? एकदम. मग कर्मयोगे सकळ मिळाली, एके ठाई जन्मासी आली, ती त्वा आपुली मानिली, कैसी रे पडत मूर्खा, असं म्हटलेलं आहे. हा, त्यांना समजतं ते बरोबर काय आहे ते. पण तो मुद्दा राहू द्या. तर काय आहे की आपण जेव्हा मनाचा विचार करतो त्यावेळेला संबंध जीवन हे पुनरावृत्ती आहे. त्याला इंग्लिशमध्ये फार उत्तम शब्द आहे तो, व्हायटेट म्हणून मोठा विचार. लाईफ इज ए रेपिटेटिव्ह मेकॅनिझम. साधी गोष्ट आहे बघा. झोप, आपण जर हिशोब काढला तर किती वेळ आपला रोज 8-10 तास झोपेत जातात. 100 वर्ष आयुष्य म्हटल्यानंतर झोपेत जातं की नाही? रात्रभूत दारुधम गतम, भरतराईचा श्लोक आहे. 100 वर्ष आयुष्य आहे, त्यातले 50 वर्ष झोपेत जातात म्हणाले. मग नाही का? म्हणजे झोपेशिवाय मनुष्य जगू शकत नाही. खाणं, आपण खातो, पचनाचं तेच बरं का, मरेपर्यंत पचन, 30 क्रिया. बरं, त्याही पेक्षा आपलं हार्ट आहे, हृदय आहे. अरे काय बघा, सारखं ते पंपिंग त्याचं चालू असतं. रेपिटेटिव्ह मेकॅनिझम. त्याचप्रमाणे नको त्या गोष्टीचा विचार, हे रेपिटेटिव्हच आहे. आणि जप करायला बसले की चोर हुजूर, नाही का? कुठे लहानपणी गल्लीमध्ये गोट्या खेळताना भांडण झालं ते बरोबर त्यावेळेला आठवणार. हा, काय तिचं नाम आहे. म्हणजे जीवन हे जर पुनरावृत्ती आहे तर मन ज्या पुनरावृत्तीच्या मागे जातं त्याच्या मागे काहीतरी पुनरावृत्ती लावली पाहिजे, ते नामस्मरण. तुम्ही समजून घ्या, मी तुम्हाला काहीतरी सांगतो असं नाही बरं का. या अभ्यासानं माझी 100% खात्री झाली आहे. अनुभव जाऊच द्या की नाही, हाच मार्ग आहे सामान्य माणसाला. मोठे मोठे झाले तरी ते नामस्मरण करी द्यायचं कारण काय? नारदासारखे की रेपिटेटिव्ह मेकॅनिझम. त्याने काय होतं बघा, ते एक ऐकण्यासारखं आहे की माणसाला, अहो हे नाही का, तुम्हाला मी एक सांगितलं ना, या दसऱ्याच्या वेळेला ते गरबा सुरू होत होतो, गणपतीच्या वेळेला ते गाणी लावतात बघा, नाही का? आता घर बसल्या पाठ होऊन जातात. हो, नाही का? सकाळ दुपार संध्याकाळ, नाही का? तुम्हाला मी सांगितलं ना, आता मी काय ते सिनेमा पाहिलेलं नाही, पण ते गाणं काय, तुझं माझं मिलन होई का नाही, नाही का? सांग की नाही का? राधे राधेचं काहीतरी आहे ना ते गाणं, संगम होगा की नाही, हेच आहे ना, संगम होगा की नाही. अरे काय सांगू बरं का. आणि आम्ही रविवारची ज्ञानेश्वरी तयार करताना हे ऐकायचं, नकळत पाठ होतो नाही का? नाही, सांगण्याचा हेतू माझा काय आपल्याला की जगामध्ये रेपिटिशन, पुनरावृत्ती जी आहे त्याला एक प्रकारचा तोचतोपणा आहे. तोचतोपणा, याला इंग्लिश शब्द फार छान आहे, मोनोटॉनिक. याचं उत्तम उदाहरण सांगतो. लहान पोरं निजवतात ना, बायका आई त्याला मांडीवर घेऊन त्याला थापटतात. अरे काय ग आया, काय थापटतात नवऱ्याला जर थापटून निजवायच्या प्रसंगाला तर मुश्किलच व्हायचं नाही.
त्याला मोनोटनी येते. टोन म्हणजे आवाज, मोनो म्हणजे एक, तोच तो आवाज. त्याने माणसाची लक्ष देण्याची शक्ती मंद होते आणि माणूस झोपेत जातो. तर मनाला शांत करण्याकरता ही नामाची मोनोटनी लावली पाहिजे. बर, मन शांत झालंच पाहिजे. तुम्ही बघा, करीत नाही हो कोणी फारसं त्याच्या नादी. काय आहे, आपण 2-4 माळा केले सोडून दिला असं नाही. सारखं मन सारखं उड्या मारताना त्याला सारखं मोनोटनी जर तुम्ही दिले तर मन शांत झालंच पाहिजे. म्हणून कृष्णमूर्ती थोडं म्हणतात ते खरं आहे. ते काय म्हणतात, तुम्ही एक प्रकारे स्वयंसूचना देऊन मनाला शांत करता. नामस्मरणामध्ये ऑटो सजेशन देऊन तुम्ही मनाला, मी काय म्हणतोय, अहो ते त्रास देण्यापेक्षा शांत झालेलं बरं की, असं काय करता नाही का. आणि पुढे मग तो जातो सगुणातून निर्गुणात, तो प्रश्न सोडून द्या. पण पहिल्यांदा लक्ष एके ठिकाणी आणायला किंवा लक्षाचा जोर कमी करायला, अटेन्शन, अवधान, त्याला नाम फार उपयोगी पडतं. तेव्हा मुद्दा काय सांगण्याचा आपल्याला, की आपण जेव्हा नामस्मरण करतो त्यावेळेला त्या नामाच्या पुनरावृत्तीकडे मनापासून लक्ष द्यावं, म्हणजे मन आपोआपच शांत होतं. फार आहे. आणि सांगतो आपल्याला, मग मन शांत झालं म्हणजे फालतू विचार कमी होतात. तिथे नामाचाच विचार मनाला द्यावा, ईश्वराचा विचार द्यावा. आणि मग त्या विचारावरती मन गुंतलं की पुढचं जे स्मरण आहे ते अस्तित्वाची जाणीव निर्माण होईल. म्हणून महाराजांचं वाक्य आहे, नामातून भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण होते, ते निर्माण होते. म्हणून नाम घेता घेता तो आहे, तो आहे. म्हणून मी आपल्याला म्हणतो ना, की आपण नाम घेताना तुकाराम बुवांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवावं, की ते नाम त्यांचं रामकृष्ण हरी हा मंत्र तो म्हणत असताना पांडुरंगाचं ध्यान सारखं समोर, बरं का. म्हणजे काय झालं की इकडे नाम पुनरावृत्ती चालू आणि त्याला आधार म्हणून पांडुरंगाचं हे, बरं का. म्हणजे मग दोन्हींची जोड झाली की मन शांत होऊन तिथे एकाग्र होतं. एकाग्र इतकं होतं की नाम चालू राहून म्हणजे इतकं यांत्रिक बनतं ते आणि परमात्मा समोर उभा राहतो. त्यांचं नाही का, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. काय सांगायचं, काय म्हणजे किती साठवलं असेल कल्पना करा नाही का. तितक्या मर्यादेपर्यंत गेलं पाहिजे. तेव्हा ह्या प्रश्नाची उत्तरं द्यायची होती. मी म्हटलं तुम्ही नाही म्हणाले सगळ्यांना उपयोग होईल. बरं म्हटलं काय करावं. आता तुमचे लग्न झाले आहेत, काहींच्या बायका गेल्या आहेत, काहींचे नवरे गेलेत, त्यांना हे रतिक्रीडा करून करायचं आहे काय. पण ज्यांना पाहिजे त्यांना ते आहे. जो खरं भाग्यवान माणूस तो सत्पुरुष सांगणारा भेटलाय तो भाग्यवान. कारण त्रिकालज्ञ असतो ना तो, बरोबर दिसतं काय आहे ते. त्याचं ऐकलं बस, भांगड नाही, जबाबदारी त्याच्यावर जाते ना, असं होतं. पण सांगू का, ते मागच्या वेळेला ऐकणं फार कठीण आहे रे बाबा. आपली बुद्धी इतकी चवचाल आहे, जाम ऐकत नाही बघा. अगं तुला कळतंय का, नाही मला कळत नाही, पण तुझं ऐकणार नाही. अरे हे काय आहे नाही का, शहाणपणाच आहे नाही. असुपैकी होतं बरं का. त्यामुळे कसं होतं, लोक काय करायचे, पुण्याचं तिकीट काढून आणायचे आणि महाराजांना म्हणायचे मग मी पुण्याला जाऊ ना. बरं का, का म्हणाले, नाही तिकीट काढले. अरे मग विचारणार का. अशापैकी आपलं होतं. आपण ठरवतोच काय करायचं ते आणि ठरवून मग विचारायचं, म्हणजे वेळासारखंच आहे ते नाही का. बरं तुझं हरकत नाही, तुझी बुद्धी इतकी तुला खात्री देते ना की नाही मी ठरवतो ते बरोबर आहे. अहो सहज विषय निघाला. मी आवडतोच आहे आता अर्धा झाला. ते एक्झिस्टेन्शियलिस्ट मी सांगितलं ना, सार्त्र म्हणून नोबेल प्राइज ज्याला दिलं होतं नाही म्हणला तो बघा, नको मला असा विद्वान, म्हणजे याचा फ्रेंच माणूस बरं का. तेव्हा तो काय म्हणतो, माणसाचा जो स्वभाव आहे की निर्णय घ्यायचा, या निर्णय म्हटलं की बुद्धीला स्थिरता आली नाही, ते तसंच तोच निर्णय खरा. निश्चयात्मिका बुद्धी